खडकवासला धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे भिडे पुलाची वाहतूक ही बंद करण्यात आली आहे। मुसळधार पावसामुळे विसर्ग वाढू शकतो आणि त्यामुळे नदीपात्रा शेजारील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। खडकवासला धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे आता हा मोठा निर्णय घेण्यात आला। मुसळधार पावसामुळे विसर्ग वाढू शकतो आणि त्यामुळे नदीपात्रा शेजारील नागरिकांना सतर्कतेचा इशारा आता देण्यात आला आहे। दृश्य आपण पाहतोय, खडकवासला धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे आता हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। ज्या प्रकारे मागच्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय त्याच पार्श्वभूमीवरती आता हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। खडकवासला धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर पुण्यातील भिडे पुलावरून सुद्धा वाहतूक बंद आहे। त्या ठिकाणची पुण्यातल्या भिडे पुलाची आपण ही दृश्य पाहतोय। त्या ठिकाणी खडकवासला धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे आता हा मोठा निर्णय घेण्यात आला। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पुण्यातील घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील चारही धरणात मोठा पाणीसाठा उपलब्ध झालाय। त्यामुळे खडकवासला धरणातून मोठा नदीत जो आहे तो मोठा विसर्ग सुरू करण्यात आलाय। 35,000 क्युसेकने जो आहे तो आता हा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। आणि हवामान विभागाने जे आहे ते पुण्यातल्या घाटमाथ्याला रेड अलर्ट दिलेला आहे। पुढील 48 तासामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्यामुळे हा विसर्ग वाढवून 45,000 क्युसेक सुद्धा करण्याची शक्यता जी आहे ती जलसंपदा विभागाने व्यक्त केलेली आहे। आता मी पुण्यातल्या भिडे पुलावर आहे आणि भिडे पूल जो आहे तो पूर्णपणे आता पाण्याखाली गेलेला आहे। भिडे पुला शेजारच्या दोन्ही रस्त्याची वाहतूक जी आहे ती पुणे महानगरपालिका आणि पोलीस वाहतूक प्रशासनाने बंद केलेली आहे। पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते या भिडे पुलाकडल्या दोन्ही रस्त्यावरती पाणी पाहायला मिळते आणि भिडे पूल हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला असून तो आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। येत्या 48 तासामध्ये जर असाच मुसळधार पाऊस पडला तर मात्र पाण्याचा विसर्ग जो आहे तो जवळपास 45 ते 50,000 क्युसेक करण्यात येऊ शकतो। त्यामुळे सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार ननावरेसह बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।